संत संगे याचा वास सर्व काळ, संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. आपोलेसे जिही नाही उरो दिले, चोजविता भले ऐशी स्थळे, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनची, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय पुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषता या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महापुरुषांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज
यांच्या अनुकंपेने भगवान अंबरीश राजाच्या या पवित्र अशा अंबरीश राजाच्या नगरीत आणि विशेष करून भगवान भगवंताच्या कृपा छत्रामध्ये अर्थात भगवंताच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये श्री क्षेत्र बावी संत बावी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावामध्ये 25 वर्षापूर्वी घडलेलं राज्यस्तरीय वारकरी संत संमेलन, या संमेलनाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने होत असलेला वारकरी संत संमेलनाचा रौप्य महोत्सव आणि त्या अंतर्गत अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ, कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। या महोत्सवातील आजच्या 4थ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा बावी या गावातील सर्व वैष्णव, सर्व भाविक, सर्व तरुण, सर्व ग्रामस्थ, सर्व अन्नदाते, देणगीदाते, माता भगिनी या सर्वांच्याच प्रेमातून या गावाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या कर्तृत्वामुळं, ज्यांच्या नेतृत्वामुळं आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळं या गावाच्या नावलौकिकात, पुढे एक वाक्य देईल, या गावाच्या ओळखण्याच्या नामाभिधानामध्ये सुद्धा ज्यांच्यामुळे बदल झाला असे हरिभक्तीपरायण आदरणीय अमृषी महाराज पाटील, अर्थात आम्ही त्यांना आवडीनं तात्या म्हणतो, त्यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव संपन्न करत आहात। माझ्या अंदाजाने 30 वर्षापूर्वी मी इथं एक कीर्तन गावात इथं केलेलं आहे गावामध्ये, आणि त्याच्यानंतर एवढ्या वर्षांनी पुन्हा हा सुयोग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे। उभे राहिलेले सर्व टाळकरी, गायनाच्या क्षेत्रातले अत्यंत धन्यतेला पोचलेले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय श्रीराम महाराज त्यांची इथं उपस्थिती आहे। सर्व संत मंडळी, सर्व महाराज मंडळी या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो। अत्यंत कमी वयात पण खूप प्रगल्भतेनं गोड असा मृदंग वाजवणारे दोन्हीही मृदंगाचार्य यांनाही मी हृदयापासून वंदन करतो, नतमस्तक होतो। माझ्या पाठीशी डाव्या उजव्या हाताला उभे राहिलेले जे सर्व टाळकरी आहेत, त्या सर्व टाळकऱ्यांना मी हृदयापासून खूप शुभेच्छा देतो, आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे सप्ताहाचं खरं फलित जर काय असेल, 25 वर्षापूर्वी सुरू झालेल्या संस्थेचं खरं फलित जर काय असेल, तर आज हा राज्यस्तरीय संत संमेलनाच्या रौप्य महोत्सवाचा महोत्सव इथे चालू आहे आणि यामध्ये राज्यात गाजलेले गायक इथं उपस्थित आहेत आणि त्यांना साथ देण्याकरता आपल्या संस्थेतली मुलं मृदंग वाजवायला आहेत। खऱ्या अर्थाने हे याचं फलित आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून मी सुरुवातीलाच हे जी सगळी मुलं आहेत यांना मनापासून शुभेच्छा देतो। यांना जन्म देणाऱ्या आईवडिलांना आणि यांना इथं उभं राहून साधना करण्याकरता, टाळ घेऊन उभं राहण्याकरता प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। 2-3 वाक्य सांगतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। ही जी मुलं आहेत ना, ही मुलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे, हे लक्षात ठेवा।
हे खरं संप्रदायाचं भविष्य आहे. आणि भविष्य घडवण्याचं काम आदरणीय तात्यांच्या माध्यमातून इथं संपन्न होतंय. ही जी मुलं उभी आहेत, ही मुलं भविष्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, कथाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी खात्रीनं नाही सांगू शकत. ही मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, प्रगतशील, बागायतदार, शेतकरी, उद्योजक, व्यापारी तुमच्यासारखे हे होतील का नाही हे मी नाही सांगू शकत. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो, ही जी उभी राहिलेली मुलं आहेत का, ही मुलं माणसं नक्की होतील. आणि मला वाटतं सध्या गरज कोणाची आहे? गरज माणसाची. 22ची लोकसंख्या किती आहे? तुम्ही जागेत बोलणार आहो किती? 5,500-6 हजार 22ची लोकसंख्या. इथं माणसं किती आहेत? 500-600. म्हणजे कळलं तुम्हाला? म्हणजे लोकसंख्या 5-6 हजार आहे, माणसं 500-600 आहेत का? नाही कळलं अजून? दादा, गावात लोक किती राहतात याला फार महत्त्व नसतं, गावात माणसं किती राहतात हे फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच गावात लोक राहतात, बऱ्याच म्हणजे प्रत्येकच गावात राहतात. ते सार्वजनिक बांधकाम विभाग असतो का, त्याने गावाच्या बाहेर एक पाटी लावलेली असते, या गावची लोकसंख्या. कारण त्यांना सुद्धा अजून अंदाज आलेला नाही माणसं आहेत का नाही कुणास ठाऊक. या गावातली माणसं किती असं नसतं बोर्डावर, लोकसंख्या. दादा, प्रत्येक गावात लोक राहतात, पण फार थोड्या गावात माणसं राहतात. अजून सोपं करू, फार थोडी गावं माणसात राहतात. आणि म्हणून मी आपलं अभिनंदन करतो, ही माणसं होणार आहेत. अजून एक वाक्य सांगतो ना, आपल्याला तासात कीर्तन संपवायचंय. अजून एक वाक्य सांगतो. ही जी टाळ घेऊन उभा राहिलेली सगळी मुलं आहेत, ही मुलं मी कोऱ्या स्टॅम्पवर सही करतो. वर काय लिहायचं ते लिहून टाका. कोऱ्या स्टॅम्पवर सही करतो, धन्यकुमार महाराज. ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कसलंच व्यसन करणार नाहीत हे मी लिहून देतो. आणि मला वाटतं खंडूजी, व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. गावचा खरा विकास जर कोणता असेल तर गावातला तरुण समाज व्यसनमुक्त असणं हाच खरा गावचा विकास आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी या मुलांचं अभिनंदन करतो. एवढ्या छोट्याशा गावाने फार मोठा क्रांतिकारी हा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे बार्शी तालुक्यामध्ये एखाद्या खेड्यात एवढा प्रचंड मोठा मंडप मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला. पहिल्यांदा. कारण मला जेव्हा मी घरून निघालो ना, 7 वाजता निघालो, तेव्हा माझा मुलगा मला म्हणत होता, काका फोन करून विचारा की तरी पाऊस चालू आहे, सोय आहे का नाही, पाऊस येतोय का काय. ते आता मी कधी कधी विचारतो ना, त्यानं ऐकलेलं ना, ते थोडं जर अडचण असली तर मग जायचं नाही बुवा, ते समजा असं विचारा की तरी. अरे म्हटलं तिथं अमृषितात आहेत, म्हटलं तिथं काय कमी आहे म्हटलं. नाही खरंच सांगतो, मी त्याला म्हटलो, मी गाडीत बसताना तुम्हाला म्हणत होता विचारा तरी पाऊस चालू आहे म्हटल्यावर. मला इतकंच म्हणायचं आहे, अशी मेहनत घेऊन, कष्ट घेऊन भव्य दिव्य असा उत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उत्सवाला ज्याने ज्याने सहकार्य केलेलं असेल त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी सहकार्य केलेलं नसेल त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांना का धन्यवाद देतो? बिचारे शांत राहिले म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि असा एक दैदिप्यमान देखणा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. आज त्यानिमित्ताने इथे येण्याचं सौभाग्य लाभलं. ज्यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात ते या गावचे सुपुत्र, हरिभक्तीपरायण भागवताचार्य आदरणीय ज्ञानेश्वर माऊली महाराज, तेही या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. खरं म्हणजे आता भागवत कथाकार आणि टाळ घेऊन उभा राहायचं हे सूत्र थोडं जुळत नाही. पण तात्या तरी पण ते उभा राहिले त्याचं कारण आहे,
ते अगोदरचे जातिवंत वारकरी वैष्णव आहेत म्हणून उभा राहिलेत, हे लक्षात ठेवा. कीर्तनावरचं वारकऱ्याचं प्रेम काय आगळं आणि वेगळं आहे. आणि म्हणून मी आपलं सुद्धा हृदयापासून खूप खूप असं अभिनंदन करतो आणि तुमच्या पारमार्थिक वाटचालीला माझ्या हृदयापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज या पवित्र दरबारात आपलं सर्वांचं दर्शन झालं. मी आपल्या सर्वांना वंदन करतो आणि माझ्या विनंतीला तुम्ही मान दिला आणि तुम्ही सर्वजण पुढे आलात. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं सांगा, आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? नाही का? आणि मग बघा बरं, मी किती प्रेमानं तुम्हाला पुढं बोलावलं. बहुतेक मला वाटतं कदाचित तुम्ही जर पुढे येऊन बसलेला असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी मागे ढकललं असेल. बरोबर आहे ना? बघा मी किती प्रेमानं पुढं बोलावलं. लक्ष द्या जरा, आता लक्ष द्या. मी तुम्हाला पुढं का बोलावलं, ऐका. का बोलावलं त्याची 2-3 कारणं सांगतो. पहिलं कारण हे आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. ही जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं काय राहिलंय होता, म्हणून पुढं बोलावलं. दुसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर आहे का? दुसरं उत्तर असं आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. म्हणून मी तुम्हाला पुढं बोलावलं. किती उत्तर दिली मी? 2. बोलत जा. 2. आता तिसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलं. तिसरं उत्तर आहे का, बहुतेक माझ्या अंदाजाने तुम्ही लोक म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी लोक आहेत. बरोबर आहे का? शेतकरी लोक. शेतामध्ये पेरणी करताना आपण पंचांग पाहून, मुहूर्त पाहून तुम्ही पेरणी करता. बरोबर? बरोबर काय बरोबर म्हणता राव? पेरणी करताना काय पंचांग पाहतात होय? पेरणी करताना लक्ष द्या, लक्ष द्या जरा, नीट कीर्तन ऐका. कीर्तन उगं प्रोटोकॉल म्हणून नाही ऐकायचं, लक्ष देऊन ऐकायचं. चांगलं ऐका. पेरणी करताना मुहूर्त पाहून पेरणी करतात का वापसा पाहून पेरणी करतात? वापसा पाहून पेरणी करतात. आणि म्हणून मी तुम्हाला पुढं बोलावलंय. नाही का समजलं? अहो, शहाणा शेतकरी वापशावर पेरणी करतो. मग कसं? ही तात्या, आता ही माझ्या समोर येऊन बसलेली जमीन म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. आमचं दुर्दैव हे असतं, बऱ्याच वेळेला आम्हाला चिबडातच पेरावं लागतं. आज मात्र मजा आहे आज. तर लक्ष द्यायचं आता, चांगलं लक्ष द्यायचं. तर आता माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आणखीन एक छोटी विनंती करतो. चालेल का? छोटी विनंती करतो. आपल्यापैकी जर कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल. पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर माझी विनंती आहे, त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय. 11च्या नंतर आपण बोलू. काय तुमचं काम महत्वाचं असेल ते करा, पण 11 वाजेपर्यंत कोणाचं वाजलं नाही पाहिजे. बस याच्याकडे लक्ष द्या. ऐका, जर कोणाला स्वतःहून बंद करता येत नसेल मागच्या सगळ्यापैकी, तर शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. पण कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी दिवसभर प्रवास करून इथपर्यंत पोहोचलोय. मी कष्टानं तुमच्या पुढं बोलतोय आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं. हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. आता याकरता केलं का रे? इतका वेळ लागतो का? लक्षात ठेवा. आता कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा,
टाळी वाजवण्याची जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा. मी इमानदारीनं 11ला बरोबर कीर्तन सोडतो. तुमच्याकडून जर बेईमानी झाली, तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल मोठ्यानं नाही म्हणालात, तुम्ही जर टाळी मोठ्यानं नाही वाजवली, तर मग कीर्तनाची वेळ वाढण्याची शक्यता दाट आहे. आणि म्हणून हे वेळेलाच थांबलं पाहिजे अशी अपेक्षा असेल तर मोठ्यानं सर्वांनी टाळी वाजवायची आणि सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक बोला हरी विठ्ठल श्री नारायण तर आता लक्ष द्या. ते वाजणार नाही ना तुझं, देव खाली ठेवून देते, तुझ्या त्याकडे लक्ष देऊ नका अजिबात. आता लक्ष द्या. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातील विशेषता प्रगट करतात. आपण ते नेहमी प्रमाण ऐकतच आलेलो आहोत. संतांचं जीवन हे विशेष आहे आणि आपलं जीवन सामान्य आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, किंवा हरिभक्त थोर भूमंडळी. नीट आहे का? थोडं ढोबळ मानानं जर बघितलं, स्थूल मानानं जर बघितलं, तर हात पाय कान नाक डोळे जसे त्यांना म्हणजे संतांना, तसेच आपल्याला. ऐका बरं का नीट. हात पाय कान नाक डोळे जसे त्यांना तसे आपल्याला. मग संत विशेष श्रेष्ठ आणि आपण कनिष्ठ सामान्य हा फरक. दुसरं सांगतो, प्रत्येक व्यक्तीचं शरीर, ऐका, प्रत्येक व्यक्तीचं शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. समजा तुम्हाला समजलं नसलं तर यांच्या लक्षात आलं, ते मागच्या लोकांच्या लक्षात आलं. पंचमहाभूतापासूनच प्रत्येकाचं काय बनलेलं आहे? शरीर. मग संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक काय? किंवा तिसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच पाणी असतं. जागं राहायचं, लक्ष चांगलं द्यायचं. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच रक्त असतं. तर मग संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक का? तर आता ऐका, त्याची साधारणपणे ढोबळ मानाने मी 2 उत्तरं देतो. पहिलं उत्तर ऐका. मानवी जीवनाची विशेषता, श्रेष्ठता, महत्ता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती माणसाच्या आचारावर अवलंबून असते. ऐका, एखाद्या वेळेस आकार निकृष्ट असू द्या, हीन दर्जाचा असू द्या, सामान्य असू द्या, परंतु आचार मात्र श्रेष्ठ असलाच पाहिजे. एकदम सोपं करतो. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद. बघा, भक्त प्रल्हादाचा आकार कशाचा होता? दैत्याचा होता. 9व्या अध्यायात ही ज्ञानोबाराय बोलतात आणि 10व्या अध्यायातही ज्ञानोबाराय बोलतात. 9व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, एरवी दैत्य कुळ साचो कारे, ही भाषा आहे. तर 10व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, दैत्याची कुळी प्रल्हादू तो मी निहाळी, म्हणून दैत्य भावादी मिळी लिंपेची ना. लक्ष द्या, भक्त प्रल्हादाचा आकार कशाचा होता? दैत्याचा. पण आचार वैष्णवाचा असल्यामुळं 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला नंबर भक्त प्रल्हादाचा लागला. पुढचं सांगतो, आकार कोणाचा? राक्षसाचा. आकार
राक्षसाचा, पण आचार साधूचा असल्यामुळं 7 चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर लागला. कोण? बिभीषण. बिभीषण बिभीषण रावणाचा सख्खा भाऊ, बरोबर. पण बिभीषणाचा आकार जरी राक्षसाचा असला तरी आचार साधूचा होता, म्हणून 7 चिरंजीवामध्ये नंबर बिभीषणाचा लागला. किती उदाहरणं झाली? 2. तिसरं उदाहरण सांगतो. आकार कोणाचा? माकडाचा. आकार कोणाचा? माकडाचा. तुकोबाराय सांगतात सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये. तुकोबाराय सांगतात, म्हणजे 4 पायाच्या माकडाचं. लक्ष द्या बरं का. आकार कोणाचा? माकडाचा. पण आचार भक्ताचा असल्यामुळं दास्यत्व भक्तीचे ते आचार्य ठरले. दास्यत्व निकट हनुमंते पैके म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. निकट हनुमंते पैके म्हणून देविले रामचरण, म्हणून सेविले रामचरण. हो दासत्व निकट हनुमंते पैके म्हणून सेविले रामचरण, म्हणून सेविले रामचरण. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. लक्ष द्या. ती रायाचा आकार कोणाचा? माकडाचा. बिभीषणाचा आकार कोणाचा? राक्षसाचा. भक्त प्रल्हादाचा आकार कोणाचा? दैत्याचा. लक्ष द्या चांगलं. या तिघाच्याही आकाराकडे देवानं लक्ष दिलं का या तिघाच्या आचाराकडे देवानं लक्ष दिलं? आचाराकडे. हे तीनही महान संत ठरले, महान भक्त ठरले, महात्मा ठरले. त्याचं कारण आहे या तिघाचा आकार कोणता आहे इकडं देवानं लक्ष दिलं नाही. यांचा आचार काय आहे इकडं देवानं काय दिलं? लक्ष दिलं. मग जरा लक्ष देऊन मला आता उत्तर द्या. खरं सांगा, मनुष्य हा आकारानं माणूस असावा का आचारानं माणूस असावा? बोला बोला. आचारानं माणूस असावा. आणि मग आता इमानदारीने आणि खरं सांगा, आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत? बोला की बोला. काय झालंय? झालंय घोटाळा झालाय ना आपला? नाही, आपण फक्त आकारानं का हो? अरे आपला आकार माणसाचा आहे. आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत? बोला. आकाराने. पण माणूस कशानं असलं पाहिजे? आचारानं. माझी विनंती आहे दादानो, हात जोडून विनंती आहे. 25 वर्षापूर्वी राज्यस्तरीय वारकरी साहित्य संत संमेलन इथं झालं. त्याचा आज आपण रौप्य महोत्सव मोठ्या थाटात साजरा करतो. माझी भाविकांना विनंती आहे, इथे आलेल्या पुरुष मंडळींना विनंती आहे, प्रौढ नागरिकांना माझी विनंती आहे, साधारणतः 40 ते 60च्या मधले जेवढे आहेत त्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आपण आकाराने माणूस असावं का आचाराने माणूस असावं? लवकर बोला. आचाराने माणूस असावं. मग खरं सांगा, कीर्तन संपल्या आपण लगेच काय करतो? रामभाऊ काढा तंबाखू. मग मला उत्तर द्या, हे आपलं वागणं योग्य आहे का? म्हणून माझी विनंती आहे, जर तुमच्यापैकी कोणाकडं गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असेल तर एका सेकंदाच्या आत उठा, इथं या, पुडी द्या. भगवान कृष्ण कन्हैयाचं मंदिर आपल्याकडं आहे. कृष्ण कन्हैयाची शपथ घ्या. आजपासून आयुष्यात कसलाच व्यसन करणार नाही असं जाहीर करा.
मला वाटतं कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्याने तरी उठा, त्याने तरी पुढे आणून द्या, अशी मी प्रेमाची विनंती करतो. बघा तात्या, मी स्वाभिमानानं बोलतो, मी धाडसानं बोलतो. माऊली, हे जे काय झालं, हे जे माझ्या पुढे येऊन बसलेले मुलं आहेत का, हे मुलं, हे इथं आलेले एवढे सगळे हे मुलं, यांच्यापैकी एकही मुलगा कोणतंच व्यसन करत नाही, हे मी छातीला हात लावून सांगतो. त्या मुलापैकी हाय का रे व्यसन कुठलं, हाय का व्यसन कुठलं, हाय का कुठलं, तंबाखू गुटखा काय, काहीच नाही. मला खात्री आहे माऊली, मला खात्री आहे हे सगळी मुलं व्यसन मुक्त आहेत. हे सगळी मुलं व्यसन मुक्त आहेत. काय झालंय बघा, आपण आता उगा मोकळ्या मनानं म्हणतो आमच्या गावातली पोरं बिघडली, कुणी बी म्हणतं उठतं पोरं बिघडली. हे बिघडलेत वय? अरे बिघडली असती तर कीर्तनाला पुढे येऊन बसली असती का? लक्षात ठेवा, जेव घालण्याचं काम हेच करतात, पंगत वाढण्याचं काम हेच करतात, मंडपात अंतरून टाकण्याचं काम हेच करतात, पाणी जास्त झालं तर चाऱ्या काढून देण्याचं काम हेच करतात. कोण करतं यांच्याशिवाय सांगा? मी खरंच बोलतो, मी तुमच्या पाठीशी. हे तरुणी मुलं व्यसन मुक्त आहेत हो, पण जरा कॅमेऱ्यापासून मागं सरकलं का नाही इकडच्या वार्डात, मग घोटाळा जास्त झालेला आहे बघा. आणि म्हणून माझे सगळ्या टोप्या घातलेले म्हणजे स्वतःलाच सगळे 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 वयस्कर जे लोक आहेत ना माझे बांधव, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, लक्षात ठेवा. कीर्तन 11 पर्यंत ऐकून जायचं आणि घरी जाता जाता पिचकारी हानीतानीत जायचं, हे काही कीर्तनाचं फल नव्हे. विनंती आहे माझी तुमच्यापैकी, कॅमेरा तुमच्याकडे आलाय आता, अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही दिसताय त्या कॅमेऱ्यामध्ये, भारताला दिसताय तुम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये. माझी विनंती आहे, जर तुमच्यापैकी कोणाकडे गुटखा, तंबाखू, गोवा, बिडी काडी सिगारेट असेल तर एका सेकंदात उठा, धाडस दाखवा, आजपासून कसलंच व्यसन करणार नाही. उठा, अशी संधी येणार आहे का? या इकडं, टाळी वाजवून स्वागत. इथे तसं नाही, इथे असं या इकडे या ना. तुमचं नाव काय सांगा? नाव कुठलं? हा ऐका थांबा. हे नंदकुमार रावजी आपोने, बरोबर आपोने, बावीकर, संत बावी, तालुका बार्शी यांनी आजच्या कीर्तनात तंबाखू, गुटखा, गोवा, बिडी, सिगारेट कोणतंच व्यसन करायचं नाही, बरोबर असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आजपासून वेळ आली तर मरायचं, पण व्यसन करायचं नाही, असं याने ठरवलंय. आता एकदा टाळी वाजवून स्वागत करा. ऐका, अरे वा, मृदंगाचार्य. तर लक्षात ठेवा, मी तुमचं अभिनंदन करतो. आणि नंदकुमार रावांनी आज आयुष्यातलं एक चांगलं काम केलंय, चांगली सुरुवात केलेली आहे. माझी विनंती आहे, आता बरेचसे याच्यात नंदकुमार सापडतील, हे लक्षात ठेवा. तर आता तुमच्यापैकी जे आता तुम्हाला मी माहिती आहे की कोणी कसे येते, करा ना बाबा, आता घेऊन या त्यांना, जावा पुढे जावा आणि त्यांना घेऊन या. मी कीर्तन करणारच आहे पोरांनो, काय काळजी करू नका, पण हे महत्वाचं आहे ना, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर उठा आता, सांगा. आता तुम्हाला हक्क आहे, तुम्ही सांगू शकता, उठवू शकता, तुम्हाला हक्क आहे. आता तुम्ही म्हणू शकता, चल अशी चांगली संधी आहे तुम्हाला. लक्ष द्या बघा. ऐका, याने नंदकुमार रावांनी तंबाखू सोडून किती मिनिटं झाली? 1 मिनिट झाले, तरी सुद्धा धाडसने उठ म्हणलं. किती पावर आहे ती माणसात. तंबाखू सोडल्या इतकी पावर आली. नुसतं सोडले, अजून तर निर्णय काय होईल काय नाही देव जाणे, पण आता काय होणार नाही ना बिघाड. छान. तर पुन्हा माझी विनंती आहे की तुमची पुढची पिढी, तरुण पिढी ही चांगलीच आहे,
ही चांगलीच राहावी असं वाटत असेल तर माझी विनंती आहे, प्रौढांनी सुधारलं पाहिजे. परवाची का शिबिरामध्ये मी गेलतो, 14-15 तारीख होती, 15 तारीख होती, शेवगाव तालुक्यामध्ये दहीपळला, तिथं गेलो होतो. तिथल्या सुद्धा मी अशा शिबिरात सांगितलं त्या महाराजांना, सुधीर महाराज भोसले म्हणून, त्यांना म्हणालो हे बाल सुसंस्कार शिबिर तर घेताय त्यात काही वादच नाही, पण कधीतरी प्रौढ सुसंस्कार शिबिर घ्या म्हटलं. गरज आहे हो त्याची, काळाची गरज आहे हो. मी खात्रीनं बोललोय. आपली भेट ह्याच्या अगोदर कधी झाली का? आत्ता झाली का नाही अचानक? तरी सुद्धा यांच्याबद्दल खंडूजी मी खात्रीनं बोललो की कसलंच व्यसन हे पोरं करत नाहीत, कसलंच व्यसन करत नाहीत. पण शंका पुढं आहे, पुढच्या वार्डाकडं मात्र शंका आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर असेल कोणाकडं तर वेळ लावू नका. ही संधी पुन्हा येणार नाही. आयुष्यात अशी संधी पुन्हा येत नसते. अरे आपली पुढची मुलं, पुढची पिढी संस्कारक्षम बनावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या जवळ आहे. बरोबर आहे ना पेंटीवाले? आहे ना? आहे ना जवळ? आहे ना जवळ? नाही का तुमच्याकडे नाही? माग आहे, माग आहे, माग आहे. बघा सगळे हात मागच करतात. तेव्हा असेल कोणाकडं तर द्या. काय असतं बघा, नीट ऐका, केवळ हे चमडं कोणतं आहे महत्व नाही. पुढं सांगतो, कुठं येऊन बसला त्याला महत्व नाही, तुम्ही कोणत्या उद्योगात आहात याला महत्व नाही, तुमचं आचरण किती महत्वाचं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून व्यसन मुक्त जीवन जगण्याचा संकल्प करा. आले का? वा, टाळी वाजवा जरा त्यांच्याकरता. अभिनंदन. बिभीषणराव इंद्रजित आगलावे, गाव बावी. सुटलं का मग आता? आता आता कधी खायची? उद्याच का? नाही, कधीच खायची नाही. आणि गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट ते असलं नाही कधी? नाही ना असलं? कधीपासून? कालपासून? अरे लय ताजा आहे गड्या. मग आता आता करायचं नाही बरं का तसलं. हे ज्यात दिसतंय हो, हे मला बाहेरची लोक पुन्हा बोलतील, बाबा तिथं काय झालं असं तसं. हां नक्की ना? आजपासून कसलंच व्यसन करणार नाही, 100%. एकदा टाळी वाजवा यांच्यासाठी. मी तुमचं अभिनंदन. धन्यवाद, धन्यवाद. वा, चांगली गोष्ट आहे. 2 झाले गड्या, अजून 3 पाहिजे. 3 पाहिजे. म्हणजे काय लागतं? 5 लोक लागतात ना, ते त्याला 4 लागतात आणि 1 पुढं लागतो ना. हां, अजून 3 लोक असले ना, बघा हुडकून काढा 3 लोक कोण आहेत का बघा. ही संधी येणार नाही पुन्हा आयुष्यात, अशी संधी येणार नाही पुन्हा. पुन्हा ही संधी येणार नाही. उठा 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 राव, उठा की तुम्हाला उठा म्हणतात काय? असं काय करता? उठा ना. हे अशी संधी येते का? सांगा. या 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 लवकर या या. उठवा त्यांना, उठवा उठा. या, आहे ना जवळ? आहे ना पुढे? जवळ आहे ना? या या, जरा रस्ता द्या त्यांना, रस्ता द्या. हां का? 3 तयार झाले बघा. अजून 2 जण या लवकर. या, टाळी वाजवा जरा त्यांच्याकरता. स्वागत करा त्यांचं. काढा खिशातली काढा. मग कुठं आहे? घरी आहे? घरी आहे, घरी आहे, घरी. म्हणजे अरे तुम्ही तर माझे दोस्त आहेत. हे जुनी ओळख आहे आमची. तुम्ही भेटले बी नाही राव, फोन बी केला नाही, काय नाही. असं कुठं असतं? हे 30 वर्षापूर्वीची ओळख आहे. 30 वर्षापूर्वीची, बरोबर आहे का? नाही ओळख? हां, तर आता हां, मग आता आजपासून तसलं सगळं बंद. म्हणजे मागून खायचीच नाही. हां हां, आजपासून सगळं व्यसन बंद. 3 झाले बाबा, तुमचं अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. हां, आता 2 जण आणा उठून. अजून 2 आले की आपलं काम होतंय. माझी विनंती आहे, मी कशा करता पोरांनो ऐका, हे कशा करता बोला लागलो. एका कीर्तनात 1 व्यक्ती जरी व्यसनमुक्त झाली तरी फार मोठं काम होऊ शकते. त्याचं अख्खं कुटुंब बदलू शकते. लक्षात ठेवा, सगळ्या कुटुंबात वेगळा परिणाम होतो. आणि म्हणून आता शेवटी मी माता भगिनींनाच विनंती करतो, हे माझं काही जास्त ऐकायचे नाहीत. तुमचं त्यांना ऐकल्याशिवाय मार्ग नाही. तुम्हीच जरा आता तुमच्या घरच्या लोकांना सांगा, तसलं खायचं असलं तर घरात यायचं नाही म्हणून. असं स्पष्ट ताकीद द्या. उद्याच्या कीर्तनात का होईना पण त्यांना व्यसन सोडायला लावा, एवढी प्रार्थना करतो. माझा पुढच्या चिंतनाकडे वळतो. आकारापेक्षा आचार महत्वाचा आहे. संत आपल्यापेक्षा श्रेष्ठ का? तर त्यांचा आचार श्रेष्ठ आहे. म्हणून दुसरं उत्तर देतो. संत आपल्यापेक्षा विशेष का? त्याचं दुसरं उत्तर देतो.
माणसाच्या जीवनाची विशेषता ही त्याच्या कृतीवर अवलंबून नसते, तर ती त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. ऐका, एखाद्या वेळेस कृती घाणेरडी असू द्या चालल, क्षुद्र असू द्या चालल, हीन दर्जाची असू द्या चालेल, पण वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे. सोपं उदाहरण देतो. मेलेली जनावरं ओढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. पण मग ही कृती जर वाईट असेल तर मग चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, नरहरी सोनारा घडू टाळी वाजवा. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, हरी सोनारा घडू लागे. चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, संगे ढोरे ओढी, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. चोखोबारायांना ढोरं ओढू लागण्याचं काम आमदारांनी केलं का खासदारांनी केलं? देवाने केलं. देव करू लागत होते ते काम. त्याचं कारण आहे चोखोबारायाची कृती नाही देवानं बघितली. काय बघितली? वृत्ती बघितली. वृत्ती. काय वृत्ती होती महाराज? जेव्हा मंगळवेड्याचं गावकूस पडलं त्याच्यात ते गाडले गेले. परमात्म्याला गोष्ट कळाली आणि सांगितलं संत नामदेव महाराजांना, जा आणि माझ्या चोखोबारायाची अस्थी घेऊन या. म्हणले शोधायच्या कशा? 500-600 लोक त्याच्यात गाडले गेले. शोधायचं कसं? देवाने सांगितलं, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो ती हाडं माझ्या चोखोबाची. गेले संत नामदेव महाराज गेले. अस्थी उचलायच्या कानाला लावायच्या, उचलायच्या कानाला लावायच्या. जिथं चोखोबार आहे तिथं गेले, हाडं उचललं, कानाला लावलं, विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. सगळे अस्थी हाडं गोळा केली, घेऊन आले. परमात्म्याने आपला पितांबर पसरला, भगवंताच्या पितांबरामध्ये त्या अस्थी दिल्या आणि काही चमत्कार, त्या अस्थीतून आवाज सुरू झाला. देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठला गजर. चोखोबाचे हाड भजन करी, चोखोबाचे हाड भजन करी, चोखोबाचे हाड भजन करी. चोखोबारायाच्या हाडातून काय येत होता आवाज? विठ्ठल विठ्ठल. कोणत्या हाडातून? हो, चोखोबारायाच्याच, पण कोणत्या? त्या अस्थीलाच हाड म्हणतात, पण त्या कोणत्या अस्थीतून, कोणत्या हाडातून? अरे म्हणा की मेलेल्या. मेलेल्या. बघा, त्यांच्या मेलेल्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. बरोबर. आपल्या जिवंत तोंडातून विठ्ठल विठ्ठल येत नाही हो. मला हे कळत नाही, जी माणसं कीर्तनात सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत ती माणसं घरी गेल्यावर किती परमार्थ करत असतील. एवढंच आहे. लक्ष नीट द्या. परमात्मा कृती नाही पाहत, चोखोबारायाची वृत्ती पाहिली. अजून बोलतो, मांस विकणं काम चांगलं आहे का वाईट? म्हणा की वाईट. वाईट आहे. पवित्र आहे का अपवित्र? अपवित्र. पण असं असून सुद्धा सजन कसाया विको लागे मांस, माळ्या सावत्यास खरुपू लागे. लक्ष द्या. सजन महाराजाच्या कृतीकडे देवानं लक्ष दिलं नाही, वृत्तीकडे लक्ष दिलं. माझा मुद्दा आहे का, एखाद्या वेळेस काम कोणतंही करायची पाळी येऊ द्या हो, लाजू नका. कोणतंही काम करायची वेळ येऊ द्या, लाजू नका. ऐका जरा, आपल्या आपल्या वर्णानुसार, आपल्या आपल्या धर्मानुसार, आपल्या आपल्या आश्रमानुसार, आपापल्या वयानुसार, पुढचं वाक्य देतो, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार कोणतंही काम करायची वेळ जीवनात येऊ द्या, लाजू नका, काम करा. पुढचं वाक्य देतो, नीट ऐका. शरीर कामात राहू द्या, शरीर कामात राहू द्या, मन रामात राहू द्या. ते महत्वाचं आहे हो, ते महत्वाचं आहे. अरे शरीर कुठं आहे याला काय महत्व आहे? काम करावंच लागेल का नाही? आता आपण शेतकरी आहोत, गोठा झाडावंच लागेल, शेण उचलून टाकावंच लागेल, काम जरूर करा. वारकरी संप्रदायातले थोर कीर्तनकार
गोपालक, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त, आपलं सगळं जीवन ज्यांनी संप्रदायासाठी खर्च केलंय असे आदरणीय रामायणाचार्य पाचपोर बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, फार चांगलं आहे म्हणून. वाक्य आहे का? ते असं म्हणतात, काम केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. ते म्हणतात मूर्ख कोणाला म्हणायचं, मूर्ख कोणाला म्हणायचं. मी आता मूर्खाची व्याख्या सांगतो. मूर्ख कोणाला म्हणायचं ऐका. गरीब असून जर काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. अजून एक मूर्ख आहे बरं का. कोण सांगतो? श्रीमंत असून दान देत नसेल तर तो एक मूर्ख आहे. आता आपला नंबर कुठल्या मूर्खात लागतोय? मी दोन्ही मूर्खाचे प्रकार सांगितले. हे पाचपोर बाबाच्या मुखातले शब्द आहेत. हे थोडक्यात गरिबानं काम केलंच पाहिजे आणि श्रीमंतानं दान दिलंच पाहिजे. म्हणून ज्याने ज्याने या उत्सवाला प्रचंड मोठं योगदान दिलंय, दान दिलंय, सहकार्य केलंय, मग अन्नदानाचं असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असेल, मी त्यांचं अभिनंदन करतो, मी त्यांना धन्यवाद देतो. तर ऐका दादानो, सिद्ध काय झालं? कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची. संत आपल्यापेक्षा विशेष का? त्याची पहिली दोन उत्तरं मी दिली. पहिलं उत्तर, त्यांचा आचार श्रेष्ठ म्हणून विशेष. दुसरं उत्तर, त्यांची वृत्ती श्रेष्ठ म्हणून विशेष. तुकोबारायानं विचारलं, महाराज आमच्यापेक्षा संत का विशेष? असं त्यांच्याजवळ काय आहे म्हणून ते विशेष आहे, आम्हाला सांगा. असं विचारल्यानंतर तुकोबारायाने संत आपल्यापेक्षा का विशेष, असं त्यांच्याजवळ काय आहे याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. संत संगे याचा वास सर्व काळ, संत संगे याचा वास सर्व काळ, संगयाचा वास सर्व काळ. संत संगयाचा वास सर्व काळ. चला सकाळ मूर्तिमत, चला सकाळ मूर्तिमत, चला सकाळ मूर्तिमत, चला सकाळ मूर्तिमत. हो घालूया काळ अवघा बाहेरी, घालूया काळ अवघा बाहेरी, घालूया काळ अवघा बाहेरी, घालूया काळ अवघा बाहेरी. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत आपल्यापेक्षा श्रेष्ठ विशेष का, त्याचं उत्तर दिलंय तुकोबारायाने. ऐका जरा, उत्तर काय दिलं? संत संगे याचा वास सर्व काळ. याचा म्हणजे देवाचा. देव संताच्या सहवासामध्ये सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष झालं. तर मग ऐका, तर मग
या पहिल्या चरणावर एक शंका आहे, प्रश्न आहे, संशय आहे. कोणता प्रश्न आहे? लक्ष द्या माझ्याकडे. प्रश्न तो आहे, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत, बोला ना, विशेष असं कोण म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात. तर मग शंका ही आहे, देव सर्व काळ कुठे राहत नाही. त्याचं उत्तर असं आहे, देव सगळीकडे राहतो. अणुअणुत, रेणुरेणूत, कणाकणात कोण आहे? देव आहे. देव नाही, बरं का, देव नाही अशी या अवनी तलावर एकही वस्तू, व्यक्ती, पदार्थ, जागा नाही. प्रत्येक ठिकाणी कोण आहे? देव आहे. प्रमाण सगळी पाठ आहेत, पण घड्याळ बरंचसं पुढे गेलेलं आहे. विठ्ठल जळीस्थळी बरला, विठ्ठल विस्तारला जनी, सर्वा घटी राम. सगळीकडे कोण आहे? बोला ना, देव आहे. एक सोपं करू का? देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतं? देवच असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. नाही का लक्षात आलं तुमच्या? अहो, देव नाही असं वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? मग कसं? त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर त्याला देव नाही असं तरी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग शेजाऱ्याने म्हणावं लागेल, राम नाम सत्य आहे, उचला आता. चांगला आहे का? म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी कोण आहे? देव आहे. एक बोलतो, देव नाही नाही म्हणणारी माणसं सुद्धा पर्यायानं देवाला मानतातच. 500 वर्षाच्या प्रतीक्षेला यश आलं, हजारो रामभक्ताच्या उत्कंठतेला यश आलं, आणि 22 जानेवारी 2024 या दिवशी मोठ्या थाटात, वैभवात, जल्लोषात, ऐश्वर्यामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली. संपूर्ण भारताने त्या गोष्टीचा जल्लोष साजरा केला. पण त्याही क्षणाचे की देव नाही म्हणणारी माणसं सुद्धा पर्यायानं देवाला मानतात. तुम्हाला ते नाव माहिती नसेल, पण या लोकांना माहिती असेल. गोपाळ गणेश आगरकर नास्तिक होते. देव नाही म्हणायचे, देव मानत नव्हते. पण ऐका, ते दररोज विष्णू सहस्र नाम वाचायचे. काय? विष्णू सहस्र नाम रोज वाचायचे. त्यांना विचारलं, देव नाही म्हणता? म्हणे नाही म्हणतो. मग विष्णू सहस्रनाम तुम्ही रोज का वाचता? त्याने उत्तर दिलं, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज विष्णू सहस्रनाम वाचतो म्हणे. त्याचं कारण आहे, असलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. सांगा काय सिद्ध झालं याच्यात? देव ऐका, कितीही नाही म्हणा, पण तो माणूस मानतोच. आता काही लोक देव मानतच नाही, तो विषय सोडून द्या. अहो, काही लोक जन्म दिलेल्या बापाला मानत नाहीत. कोणाला? कोणाला? बापाला. आता जी माणसं बापाला मानत नाहीत ती माणसं देवाला कधी मानतील सांगा बरं? मी एक जणाला म्हटलं, हे तुझे वडील आहेत. तो म्हटलं, कशाहून? काय बोलावं? असं बोलल्यावर काय बोलावं सांगा? मी त्याला म्हटलं, अरे तुझी आई म्हणते हे तुझे वडील आहेत. हे बघा महाराज, माणसानं पुराव्याशिवाय बोलू नये. आता काय डोकं लावावं त्याला मी सांगा? मी म्हटलं, मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हटला, मी यांना वडील मानायला तयार नाही. मी म्हटलं, पण मग याच्यासाठी तरी तुझ्याकडे काय पुरावा आहे? म्हटलं, कारण पुराव्यानंच बोलायचं ना. मग तो यांना वडील मानत नाही, कोणत्या पुराव्यानं? पुराव्यानंच बोलायचं. तेव्हा म्हटला, महाराज उगाच शाळा नाही शिकलो. म्हणलं, मग पुराव्यानंच बोलतो. म्हणलं, सांग. म्हणला, मी यांना वडील मानत नाही. त्याचं कारण आहे म्हटलं, त्यांचा रक्तगट माझ्या रक्तगटाशी जुळत नाही, आणि म्हणून मी त्यांना वडील मानायला तयार नाही. मी म्हटलं, शिक्षणाचा काय सदुपयोग केलाच रे. आणि मग मी त्याला जरा माऊलीजवळ घेतलं
आणि त्याला म्हटलं ठीक आहे, मग तुझ्या रक्तगटाशी या 22 मधला ज्यांचा ज्यांचा रक्तगट जुळतो, विठ्ठल 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 विठ्ठल. कळालं वय, हे लवकर कळालं. याच्यातले हे मास्टर न कळाय काय. लक्ष द्या जरा चांगलं, नीट कीर्तन ऐका. असे जे नास्तिक लोक आहेत ना, त्यांच्यासाठी आम्ही डोक्याला ताण करून घेतच नाही, अजिबात ताण करून घेत नाही. नको नको ते बोलणारे लोक आहेत, नाही ते बोलणारे लोक आहेत. सध्या सगळीकडे व्हायरल झालंय, मला काहीच विषय बोलायचं नाही. मुद्दा माझा इतकाच आहे, अशा निगेटिव्ह नास्तिक लोकांसाठी आम्ही कीर्तन करत नाही. एका वाक्यात बोलतो, आमचं कीर्तन निगेटिव्ह लोकाला पॉझिटिव्ह करण्यासाठी नाही, आमचं कीर्तन पॉझिटिव्ह लोकाला ऍक्टिव्ह करण्यासाठी. आता माऊली, जे लोक घरून कीर्तनाला आलेच नाहीत त्यांच्यासाठी काय करावं आम्ही? काहीच करू शकत नाही. काय करू शकतो? त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. पण जे कीर्तनाला आले, कीर्तनाच्या मंडपात असे इथं तिथं कुठं कुठं बसले होते, हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून आले. पॉझिटिव्हला ऍक्टिव्ह करण्याकरता पुढे बोलावलं. हे लक्षात ठेवा, हे करू शकतो आम्ही. आणि आम्हाला खात्री आहे, हे एकदा येऊ फक्त आमच्या पुढे यांना आणून बसवा. आता मला खात्री आहे, समजा मी 1:30 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं, बघा यांनीच उत्तर दिलं तरी हे उठत, याचा अर्थ मी तुमची परीक्षा बघणार अशा अजिबात भाग नाही. मी बरोबर 12:30ला संपवतो, काळजी करू नका, लवकर संपवतो. लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडं. तर मुद्दा असा आहे, लक्ष द्या, देव सगळीकडे आहे. म्हणजे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्याच्या जवळ कोण आहे? देव आहे. आता एक विचारतो, तुमच्या माझ्या जवळ जो देव आहे तो 1.5 तास आपल्या जवळ असतो का सर्व काळ असतो? सर्व काळ असतो. बघा किती हुशार पोर आहेत, दोन्ही उत्तर यांनी दिले आणि अगदी बरोबर. देव आपल्या सगळ्या जवळ आहे आणि किती वेळ? सर्व काळ आहे. आता थोडा रिवर्स घेर टाका. संत विशेष ठरवताना तुकोबारायांनी घटनेतील कोणतं कलम वापरलं होतं? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. अभंगाचं पहिलं चरण तेच आहे, संत संगे याचा वास सर्व काळ. वास म्हणजे राहणं. देव संताच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. मग तुमच्या माझ्या जवळही सर्व काळ कोण राहतंय? बोला की देवच. मग आपण सगळेच विशेष का नाहीत? बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि आजची सेवा समाप्त करतो. पण ध्यानात ठेवा, हे उत्तर सांगायला सुद्धा 1-1.5 तास जाणार आहे. उत्तर ऐका, आता उत्तर ऐका, लक्ष द्या. वस्तूचं केवळ अस्तित्व उपयोगाचं नसतं, तिचं प्राकट्य सुद्धा महत्वाचं असतं. थोडं डोक्याला ताण एका मिनिटासाठी होणार आहे थोडा. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्व याचं सर्वत्र अस्तित्व आहे, परंतु प्राकट्य नाही. पुढे ऐका, मायेचं सगळीकडं प्राकट्य आहे पण तिला अस्तित्व नाही. नीट ऐका, केवळ अस्तित्व असून उपयोग होत नसतो, त्याचं प्रगटीकरण असलं पाहिजे. एकदम सोपं करतो. ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व असतं का? बोला की बोला. बरोबर असतं. घरी महाराज आले होते, मग मालकाने लगेच आतमध्ये सांगितलं. आतमध्ये म्हणजे चौकटीला, घरात खिडकीला. कळतंय का तुम्हाला? घरातलं कळतंय तुम्हाला? बरं असू द्या. आतमध्ये सांगितलं महाराज आलेत, चहा ठेवा. बाईसाहेबांनी हळूच मालकाला आत घरात बोलवलं आणि अशी फजिती केली म्हणता, चहा ठेवा. उचलली जीवन लावली टाळ्याला, चहा ठेवा. एका डब्यात साखरेचा पत्ता. तिने केली फजिती बिचारीने, पण आत बोलावून केली बरं का, कारण ती वारकऱ्याची बायको होती.
ऐका, लक्ष द्या जरा. आता मला नीट उत्तर द्या. ती काय म्हणाली? साखरेचा डब्यात पत्ता नाही आणि कायच्या ठेवा. ऐका ऐका, लक्ष द्या. आणि मग हाही पठ्ठ्या ऊसातल्याच पठ्ठ्यातला. आता मी ते फाट्यावरून आत येताना ती कडनी कंपाऊंड केलेलं आहे बघा, रस्त्याच्या कडेला कंपाऊंड आहे बघा. काय ऊस आहे राव नंबर 1. हे आता बघितलं मी येताना रस्त्यानं. तुमची गाडी पुढे होती ना आमची मागं होती. ते रस्त्याच्या डाव्या हाताचा ऊस बघा, आत शिरल्यावर फाट्यावरून. काय नंबर 1 ऊस आहे राव. आहे ना? आहे का मालकीत? आहे का नाही? असतात ना, पण इकडे आपल्याकडे आहे ना त्यांचं सगळं. हां मग ठीक आहे, चला लक्ष द्या. लक्ष. हाही पट्ट्या ऊसातल्याच पट्ट्यातला. यानं बी पत्नीला ठणकावून सांगितलं, जा आण तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. होईल ना च्या? का ऊसात साखर नाही का? बोला की बोला. आहे मग टाका की 2 ऊसच मोडून पातेल्यात. होतोय का च्या? होत नाही. का बरं? त्याचं उत्तर आहे, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, चहा होऊ शकत नाही. पुढचं विचारतो, दुधामध्ये तूप असतं का? दुधात तूप नसतं. मग काय पाण्यापासून तूप बनवते? तुमच्याकडे तूप कशापासून? दुधात तूप असतं ना? असतं. घरी महाराज आले होते. मालकानं सांगितलं बाईसाहेबांना, जरा बाबाला भातावरती तूप वाढा. बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. महाराज घ्या तूप. चालेल का? याचा अर्थ हा प्रयोग आमच्यावरच करू नका. लक्षात ठेवा, दुधात तुपाचं अस्तित्व नाही का? लवकर बोला. आहे पण प्राकट्य नाही, काम होत नाही. तिसरं विचारतो, लाकडात अग्नी असतो का? लाकडात म्हणतोय, लाकडात बोला, असतो का लाकडात अग्नी? नसतो ना? मग काय दगड पेटतात का तुमच्याकडे? लाकडात असतो, लाकडात अग्नी असतो. म्हणून 4-2 लाकडं चुलीत ठेवली आणि थांबा महाराज पाणी गरम होतंय. होईल का? उत्तर आहे, लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, काम होत नाही. किती झाले दृष्टांत? 3 झाले. 3 दृष्टांतातून तुमच्या आता थोडंसं ध्यानात आलं असेल. काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. 4था दृष्टांत सांगतो. चिखल असतो, चिखल. चिखलात बेडूक असतो आणि त्या चिखलातच कमळ उगवतं. कमळ. कमळामध्ये परागकण असतो, मकरंद, परागकण असतो. त्या परागकणाचं, मकरंदाचं अस्तित्व बेडकाच्या जवळ आहे. बेडकाच्या जवळच आहे ना तो परागकण. तर एक बेडूक एका दिवसात अंदाजे 1.5 छटाक परागकण सेवन करतो का 2.5 छटाक परागकण सेवन करतो? अंदाजे बोला, चुकलं तर चुकू द्या. किती साधारण? किती? 1.5 छटाक. म्हणजे बेडूक त्या कमळातला परागकण किती खातो? 1.5 छटाक. होय, हे 1.5 छटाक म्हणतात. होय, 1.5 छटाक खातो का 2.5 छटाक खातो? 1.5. होय, किती? 1.5 छटाक. अरे दादानो, बेडूक कुठं परागकण खातो का भुंगा खातो? नीट आहे का? बेडकाच्या जवळ परागकणाचं अस्तित्व आहे, मान्य आहे. पण त्यातला कमळातला परागकण सेवन कोण करतो? भ्रमर सेवन करतो, भुंगा सेवन करतो. बरोबर? लक्ष द्या, बेडकाच्या जवळ त्या परागकणाचं अस्तित्व आहे परंतु प्राकट्य नाही आणि त्यामुळं तो परागकण सेवन करत नाही. मग बेडूक काय खातो? चिखल. बेडूक काय खातो? चिखल खातो. कोण? बेडूक. कोणता? चिखलातला. चिखलातला. हे मी कोणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि बेडकाचं सांगण्याकरता मी एवढी धावपळ करून इथं आलोय. बर असू दे.
कीर्तन चालू असताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही. कारण महाराज श्रीमद भागवत कथेत म्हणालेले असतात. भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, लोक म्हणतात परीक्षितीला म्हणाले, म्हणू द्या परीक्षितीला, आपल्याला काय करायचंय. लक्ष चांगलं द्या. बेडकाने चिखल खावा येरा ठावा सागर. चला किती झाले दृष्टांत? 4. 5वा सांगतो. तुम्हाला गोचिड माहिती आहे का? गोचिड बोला ना राव. गोचिड माहिती आहे? गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? बोला शानी माणसं. काशेला असतो. काशेला. काशेला गोचिड. हा काशेला. हा काय म्हणतो? बोल बोल की काय झालं? काय नाही, अडचण नाही. ए बोला की काय काय घोटाळा झाला का? चुकलं का माझं काय? तर गोचिड कुठं असतो? काशेला. आणि दूध कुठं असतं? काशेत. बरोबर ना दूध. म्हणजे त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. तर एक गोचिड एका दिवसात साधारणतः 3 मिली दूध पितो का 7 मिली दूध पितो अंदाजे? एक गोचिड. आओ वेलेली गाय आहे, वेलेली दुधाळ गाय आहे, चांगली दुधाची. आता बोला. नाही पेत. अहो हुशार आहेत पोरं, हुशार आहेत. प्रश्न नाही. एकदा फसले म्हणजे काय पुन्हा फसतात का? ऐका का पित नाही हो दूध? त्याचं उत्तर आहे त्याच्याजवळ दुधाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. आणि म्हणून तो दूध पित. मग काय पितो? वाह काय पितो? रक्त पितो. रक्त. एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? बोला 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 की. नाही तसं नाही रे, तसं नाही. अरे मला हे म्हणायचं, एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? सगळीच ना. सगळी गोचड अशीच आहेत ना. लक्ष द्या. मायबाप माझं पुढचं वाक्य नीट आहे का? पुढचं वाक्य आहे का? करताच आलं तर समाजाचं पोषण करा पण कोणाचं शोषण करू नका. कळकळीची विनंती आहे माझी. किती झाले दृष्टांत? 6वा सांगतो. एक भिकारी आहे, दरिद्री आहे, उपवाशी आहे, हातात ताट घेतलेलं आहे आणि भीक मागतोय. द्यावं गरीबाला काहीतरी म्हणून भीक मागतोय. पण तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना त्याच्याच खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा आहे. हंडा. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय ती जागा मला विचारू नका. नाहीतर कीर्तन झाल्यावर लोक खोदायला जायचे. लक्ष द्या. त्या भिकाऱ्याच्या जवळ धनाचं अस्तित्व नाही का? आहे. तरी पण तो भीक का मागतोय? प्राकट्य नाही. वा. म्हणजे या 6 दृष्टांतातून तुम्हाला आता पक्क कळलं. काय कळलं? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. आता ओव्या देतो. ज्ञानोबाराय बोलतात, कमलकंदानी दरदुरी नांदनुक एकेची घरी परी परागू शेविजे भ्रमरी एरा चिखलुची उरे पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचेची पदरा आड ते आव्हेरुणी गोचीड अशुद्ध काय निघती सांगे निदैवाच्या परिवरी लोया रुतलिया हाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवासु करी का दरिद्री जिये तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. आता ह्यातलं कळलं नाही तुम्हाला काय? आणि जे आता बोललो का ह्यातलं नाही काय कळलं? आणि ह्यातलं तुम्हाला काय कळलं नाही हे मला कळलं. हे महत्वाचं आहे ना. फक्त हे नसतंच बोललं तर हे लोक म्हणतील बोया नाही सांगितल्या बुवाने,
ह्यांच्यासाठी ते सांगावं लागतंय ना, लक्षात ठेवा. ते महत्वाचं आहे ना, हे लक्षात ठेवा. मुद्दा माझा समजून घ्या. म्हणजे आतापर्यंतच्या कीर्तनातून सिद्ध काय झालं? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. तर लक्षात घ्या, काय आहे, ऊसामधून साखरेचं प्रगटीकरण होण्याकरता ऊसावर प्रक्रिया केली पाहिजे, बरोबर? प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य होतं. मंथन केलं की तुपाचं प्राकट्य होतं. लाकडाला आग लावली, हे आग लावायचं सोडून दे ना, आता कवर आग लावता. लक्षात ठेवा, नीट ऐका. पूर्वीच्या काळातली माणसं आग लावत नव्हती, काड्या लावायची, काड्या बी लावत नव्हती. सांगतो, 700 वर्षापूर्वी काडी नव्हती. हे काड्या लावायचा उद्योग आत्ता सुरू झालाय. नीट कीर्तन ऐका, वाचा ज्ञानेश्वरी. पहिल्याचा अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, काष्टे काष्ट मथिजे मग तेत वन्नी उपजे. ऐका, घर्षण केलं की अग्नीचं प्राकट्य, प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, मंथन केलं की तुपाचं प्राकट्य आणि चिंतन केलं की देवाचं प्राकट्य. लक्ष द्या, संत आपल्यापेक्षा विशेष का? त्याचं उत्तर आहे, त्यांनी नामचिंतन करून देवाला काय केलं? प्रगट केलं. दादानो, तुमच्या माझ्या जवळही देव आहे आणि संतांच्या जवळही देव आहे. फरक काय? फरक एवढाच आहे, आपल्या जवळचा देव म्हणजे ऊसातल्या साखरेसारखा, काय कामाची ती साखर, आणि संतांच्या जवळचा देव म्हणजे प्रगट झालेल्या साखरेसारखा. दादानो, अस्तित्व काय कामाचं आहे? दुधात तूप आहेच की, उपयोग होतोय का? नाही. तसं आपल्या जवळचा देव म्हणजे दुधातल्या तुपासारखा, काय ते तूप कामाचं? संतांच्या जवळचा देव म्हणजे मंथन करून जे तूप तयार झालंय असा देव आहे. आणि म्हणून लक्ष द्या, मग तेच विशेष का? तर त्यांनी देवाला नामस्मरण करून काय केलं? प्रगट केलं. सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. हाके सरशी उडी घालो निया स्तंभ फोडी, मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राना. नाम चिंतन केल्यानंतरच देव काय होतो? प्रगट होतो. त्याकरता नामचिंतन महत्वाचं आहे. आणि साधू संत आपल्यापेक्षा विशेष का? तर त्यांनी नामस्मरण करून देवाला काय केलं? प्रगट केलं. संचला सकळ मूर्तिमंत, सकळ संचला म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याचा त्यांना अनुभव आला, आणि मूर्तिमंत संचला म्हणजे सगुण साकार परमात्म्याचंही त्यांना दर्शन आहे. हे सगळं घडलं त्यांच्या जीवनात कशाने? उत्तर आहे नामचिंतनाने. म्हणून मायबाप माझी आपणास विनंती आहे, नामचिंतन करायला नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. आम्ही लोकाला म्हटलं ना नामस्मरण करा, नामस्मरण करा, लोक आम्हाला उत्तर देतात, महाराज वेळच नाही हो. काय उत्तर देतात? वेळच नाही हो. मी म्हटलं आत्ता सध्या तुम्ही जिवंत आहेत, ही वेळच आहे हो. अरे अजून काय वेळ पाहिजे? कोरोनाच्या झपक्यातून आपण वाचलो, सांगा अजून काय वेळ पाहिजे? कोरोनामध्ये पैसेवाली माणसं मेली, जास्त ओळखी असलेली मेली, मोठ्या दवाखान्यात नेलेली 100% मेली, मोठ्या दवाखान्यात. पण तेवढ्याही झपक्यातून आपण वाचलोय. एक खरं सांगा, आपल्याला डॉक्टरनं वाचवलं का देवानं वाचवलं? इमानदारीनं बोला, आपण देवामुळं जिवंत आहोत का डॉक्टरमुळं जिवंत आहोत? खरं सांगा ना. देवामुळं. मग आता खरं आणि इमानदारीनं बोला, प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का? मला वाटतं या हसण्यानं हे सिद्ध झालंय, तशी काय आपली लायकी नाही. पण आता वाचलोय तर वाचलो. मायबाप माझी विनंती आहे, ए दादानो,
हे जिंदगी पुन्हा नाही बरं का, हे आयुष्य पुन्हा नाही बरं का, उद्याचा दिवस आपण बघू का नाही सांगता येत नाही. त्याकरता माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, नामस्मरण करायला नाही म्हणू नका आणि गळ्यात तुळशीची माळ घालायला नाही म्हणू नका. अवघड झालं का जरा? नाही ना, काय अवघड झालं? हां, नका घालू, पण ऐका तरी. हां, हे लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा नाही. सागर, हे लक्षात ठेवा, हे जीवन पुन्हा नाही, ध्यानात ठेवा. म्हणून नाही म्हणजे सगळेच एकाचं नाव घेतले तुम्ही सगळ्यांनी ठेवायचं. तुम्हाला तर काय आहेच पहिलीच आहे ना, हो तुळशीची आहे ना. हां, माझी विनंती आहे. अरे घोटाळा आहे, हे खरं आहे खोटं? अरे कसं आहे, काय खोटं खरं? मग पण नेमकं खरं काय? खात नाहीत हे खरं आहे का खातात हे खरं आहे? हां, वा वा, माझी विनंती आहे राजानो, प्रेमाची विनंती. एक बघा, ह्याच्या पुढचं बोलतो. जो कोणी असा म्हटलं असेल की बाबा असं असं असताना सुद्धा ते तसं करतात, असं जो कोणी म्हणलं असेल, आता मला कॅमेऱ्यापुढे बोलता येत नाही ना, पण तरी मी उत्तर देतो. माझं स्पष्ट मत आहे, सगळेच तसे नसतात. एखादा तसा असेल, गळ्यात माळ असताना सुद्धा अयोग्य वर्तन करत असेल, एखादा तसा असेल, ते बघू नका. आपली प्रगती व्हावी, आपला विकास व्हावा, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर गळ्यात माळ असताना जो बाहेरचं पाणी सुद्धा पित नाही, असे बी लोक आहेत ना, त्यांच्याकडे बघा ना तुम्ही, त्यांचा आदर्श घ्या ना तुम्ही. ही माझी विनंती आहे तुम्हाला. हा आदर्श घ्या तुम्ही. एक सोपं बोलू का, गाय काय खाते हे बघू नका. पुढचं कळलं का? गाय दूध देते ना ते बघा. संबंध तिच्या दुधाशी आहे आपला, तिच्या खाण्याशी नाही. मान्य आहे मला, वारकऱ्याने माळकऱ्याने चुकीचं वागू नये, हे 100% बरोबर आहे, 100% बरोबर आहे. याचा अर्थ बिगर माळकऱ्याने चुकीचं वागायचं काय लायसन काढलंय का? पण माझं पुढचं मत आहे, तुम्ही त्या समोरच्या माणसाच्या दोषाकडे बघू नका. तुमचं कल्याण व्हावं वाटत असेल तर त्याच्या गुणाकडे बघा, त्याच्या जीवनाकडे बघा. अशी माणसं आहेत महाराज, अशी माणसं आहेत की ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ती माणसं हॉटेलमधलं पाणी सुद्धा पित नाहीत, पाणी सुद्धा. अशी माणसं आहेत. पुष्कळ विचार आहे. माझी वेळ संपलेलीच आहे, झाले 11 वाजले. संत महात्म्याने नामचिंतन करून देवाला काय केलं? प्रगट केलं. म्हणून नामस्मरण करायला नाही म्हणू नका. माझ्या माता भगिनीत आहेत बघा, सांगा बरं मला, स्वयंपाक करताना, ऐका, स्वयंपाक करताना माता भगिनी तोंडाला काम असतं का हाताला काम असतं? अरे तुम्हाला माहिती आहे? असू द्या असू द्या, सध्या प्रगतीचा काळ आहे, तर असू द्या. स्वयंपाक करताना काम कशाला आहे? हाताला काम आहे. तोंडाला काय काम आहे बरं? मग स्वयंपाक करताना तुम्ही जर हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक केला तर त्या अन्नावर चांगले संस्कार होतील, चांगले परिणाम होतील, खाणाऱ्यावर त्याचे चांगले परिणाम होतील. लक्षात ठेवा, आपल्या भारताचा इतिहास आहे, गोरक्षनाथाच्या मुखातल्या संजीवनी मंत्राचा परिणाम चिखलावर झाला आणि गहिनीनाथाचा जन्म झाला. संत जनाबाईच्या मुखातल्या विठ्ठल मंत्राचा परिणाम शेणावर झाला आणि गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. म्हणजे चिखलावर परिणाम होतो, शेणावर परिणाम होतो. तुम्ही जागीत राहत की? चिखलावर परिणाम होतो, शेणावर परिणाम. तुम्ही कीर्तन ऐकताय ना, चिखलावर परिणाम, शेणावर परिणाम. नाही अजून कळलं? बस बस, मग तुमचं. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर चिखलावर आणि शेणावर परिणाम होत असेल तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांच्यावर परिणाम होणार नाही का? माझ्या माता भगिनींना विनंती आहे, स्वयंपाक करताना एकीनं हरिपाठ पुढं म्हणावा, एकीनं हरिपाठ मागं म्हणावा. हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा, त्या अन्नावर चांगले संस्कार होतील. माझी विनंती. मी एका गावात असंच सांगितलं. कीर्तन झाल्यानंतर एका माता भगिनीनं माझी भेट घेतली. म्हटले बाबा मी काय करू? म्हटलं का? ती म्हटले मला जाऊच नाही, मी एकटीच आहे. मी म्हटलं मग तुम्ही असं करा, सासूनं पुढं म्हणावा, सुनेने पाठीमागं म्हणावा हरिपाठ. काही काही घरात दिवसातून 2दा घेतात सासू सुना हरिपाठ. समजलं ना?
न चुकता घेतात. कळलं कळलं आता हरिपाठ कळला यांना. कळलं. माझी विनंती आहे, वेळ नाही असं. माझे पुरुष बांधव आहेत, ते म्हणतील आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला कुठं वेळ आहे. म्हटलं का? नांगर हाकावा लागतो, नांगराच्या मागं चालावं लागतं, वेळ कुठं आहे? मला उत्तर द्या. नांगराच्या मागे चालताना काम हातापायाला असतं का तोंडाला असतं? बोला रे. हातापायाला. तोंडाला काय काम आहे? मग नांगराच्या मागं चालता चालता विठ्ठल 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 म्हणत चला की. काय बिघडल हो? काय बिघडल? तरी पण एका शेतकऱ्यानं मला अडवलंच. ते म्हणलं महाराज तोंडाला पण काम असतंच की. म्हणलं काय तोंडाला काम असतं? तो म्हटलं बैलाला हाकरावं लागत नाही का? बैलाला हाकरावं लागत नाही का? सांगा. त्याचं बी बरोबर आहे, पण मला उत्तर द्या, बैलाला कधी हाकरावं लागतं? जर त्याने बरोबर तास सोडला तर. आणि बैल कधी तास सोडतो का? हा, सोडलं तर बैलच तास सोडतो. समजतंय तुम्हाला समजतंय. माझी विनंती आहे राजानो, वेळ नाही असं म्हणू नका. जाऊ द्या, एक सोपं वाक्य अजून पुढचं बोलतो. आता हे कीर्तन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जाताना काम हातापायाला आहे का तोंडाला आहे? म्हणजे गाडी चालवायची म्हणल्यावर हाताला बी आहेच की काम, तोंडाला काय काम आहे? मग इथून घरी जाताना तुम्ही जर विठ्ठल 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 म्हणत घरी गेलात तर कोणाचं 5 वेळा होईल, कोणाचं 25 वेळा होईल, बरोबर? कोणाचं 500 वेळा होईल, कोणाचं 5000 वेळा होईल, बरोबर? ज्याचं घर जितकं लांब तितकं नामस्मरण होईल की नाही? पण माणसं इथनं घरी जाताना देवाचं चिंतन करत नाहीत. घरी जात इथून घरी जाताना लोक कीर्तन करायचं माप काढीत घरी जातात. कशा करता उगच्या उग वाणी विटाळून घेतात तुम्ही, मला कळत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, हे जीवन पुन्हा नाही, म्हणून वेळ वाया जाऊ देऊ नका, क्षण सुद्धा वाया जाऊ देऊ नका. नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. लक्ष द्या, प्रगट केलं म्हणून संत विशेष. कळालं कीर्तन आम्हाला तर एक सांगा, तो प्रगट केलेला देव त्यांच्याच जवळ कायम का राहतो, याकरता त्यांनी काय केलेलं आहे याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. घालुनिया काळ अवघा बाहेरी. घालुनिया टाळी वाजवा. काळ अवघा बाहेरी. घालुनिया अवघा बाहेरी. घालुनिया काळ अवघा बाहेरी. आकाशी संतरी वास दिला, आशी संतरी वास दिला, वास दिला, वास दिला. घालुनिया काळ अवघा बाहेरी. घालुनिया काळ अवघा बाहेरी.
अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात, प्रगट केलेला देव संतांच्या जवळ कायम का राहतो, त्याकरता त्याने काय केलेलं असतं. महाराज सांगतात, घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा काळ बाहेरी घालोने अंतरी त्याशीच वास दिला. त्यांनी काळाला म्हणजे विकार दोष त्यांनी बाहेर काढलेलं असतं आणि अंतरंगामध्ये जागा देवालाच दिलेली असते. त्यांच्याकडे आता कुठलाही विकार शिल्लक राहिलेला नसतो. त्यांच्याकडे आता कोणताच विकार शिल्लक राहिलेला नसतो. महाराज सांगतात की नाही उरो दिले, आपल्यापेक्षा वेगळं असं काही तिथं त्यांना शिल्लक ठेवलेलंच नसतं. आपलेपणा त्यांनी सगळा फेकून दिलेला असतो आणि चोजविता भले ऐशी स्थळे असे ते संत असतात. आता त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन चंदनाप्रमाणे सुगंधित झालेलं असतं. असं ते संतांचं जीवन आहे. घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. थोडं 2 मिनटं लक्ष द्या. थांबतो मी 2 मिनटात, लक्ष द्या. काळाला बाहेर काढायचं म्हणजे काय, विकार दोष त्यांनी बाहेर काढलेले असतात. लक्ष द्या, विकाराला बाहेर काढल्याशिवाय, कोणाला, विकाराला बाहेर काढल्याशिवाय परमात्मा आतमध्ये येऊन वास्तव्य करत नाही. एकदम सोपं करतो, नीट ऐका. दोष गेल्याशिवाय देवात येत नाही. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, पण कधी काम क्रोधे केले घर रीते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग येवोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. तुका म्हणे जरी गिळी अहंकार, तरी वसे घर नारायण. जाऊ द्या, एक म्यान में 2 खड्ग नहीं रह सकते. नाही कळलं, एका म्यान्यात 2 तलवारी राहू शकत नाहीत. नीट ऐका, अंतकरण रूपी म्यान्यामध्ये एक तर देव तरी राहील, नाहीतर विकार तरी राहतील. ऐका दादानो, विकार निघून गेल्याशिवाय, हृदय स्वच्छ झाल्याशिवाय, निर्मळ झाल्याशिवाय, पवित्र झाल्याशिवाय परमात्मा आतमध्ये येऊन वास्तव्य करत नाही. एकदम सोपं बोलतो. आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील, कोण पाहुणे, तर आपण आपलं सगळं घर काय करतो, बोला ना, स्वच्छ करतो. कोण येणार असतील तर थोडं, आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील, पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे, मुलाला पाण्याकरता पाहुणे, मुलाला पाण्याकरता पाहुणे येणार म्हणल्यावर काय तयारी करतात राव माणसं. एक जणाच्या घरची सतरंजी आणतात, दुसऱ्याच्या घरच्या खुर्च्या आणतात, तिसऱ्याच्या घरची गादी आणतात, सगळं उष्ण औषण गोळा करतात. पाहुणा येतो, ती सगळी व्यवस्था पाहतो, खुश होतो, पोरगी देतो, आणि 6 महिन्यानंतर पाहुण्याच्या लक्षात येतं रॉंग नंबर. आता काय उपयोग आहे, लक्ष नीट द्या. व्यवहारातला सर्वसामान्य पाहुणा खुश व्हावा म्हणून जर तुम्ही सगळं घर स्वच्छ करत असाल, तर मग अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान परमात्मा यावा आणि आपल्या हृदय मंदिरामध्ये प्रसन्न होऊन राहावा असं वाटत असेल, तर ही जागा सुद्धा स्वच्छच असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे, निर्मळ असली पाहिजे. एकदम सोपं. माझ्या माता भगिनी आहेत, दृष्टांत जुन्या काळातला आहे, आता कळल का नाही काही सांगता येत नाही, पण सांगतो. ते जुन्या काळामध्ये पाणी आणण्यासाठी घागर असायची बघा. घागर समजते का, घागर एक घागर घेऊन नाही, ते इकडे लोक, ह्या लोकांना कळते, आमच्या ते गवळं नाही, घागर घेऊन ते यांच्याकडून ऐका कधीतरी, गुरुजी कोण ऐका, धन्यकुमार गुरुजी कोण ऐका, लय भारी. काय म्हणले, हा बाबा आम्ही गेल्यावर ऐका. म्हणजे एक दिवस त्यांना भजन करायला लावा आणि त्यांचं भजन ऐका. श्रीराम गुरुजी, धन्यकुमार गुरुजी, लय गोड, खूप गोड माणसं आहेत. आज त्यांचं नुकसान झालंय, माझ्या कीर्तनामुळे त्यांचं नुकसान झालंय. आज त्यांना म्हणायलाच भेटलेलं नाही, लक्षात ठेवा.
हां, पण त्यांचं तुम्ही एक दिवस भजन ऐका. तर मुद्दा माझा असा आहे, काय सांगत होतं, ते जुन्या काळात घागर, आता ते राहिलं नाही. आता हर घर जल आलं नाही, कळलं, हर घर जल. अहो ते नळानं पाणी घरोघरी आलं का नाही, हर घर जल, सौर प्रकल्प, घरकुल, आयुष्यमान भारत, हे सगळं आता आलं. लाडक्या बहिणी सगळं आलं, सगळं आलं. मला आज अजून आनंद वाटतो या गावात. जशी लाडकी बहीण आहे तशी या गावानं लाडकी लेक योजना राबवली. लाडकी लेक, आणि गावातल्या सर्व लाडक्या लेकींना या ठिकाणी भगवान श्री विठ्ठल पांडुरंग त्यांना सप्रेम भेट दिलाय. याबद्दल या गावातल्या लाडक्या भावांचं मी कौतुक करतो. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. तर जुन्या काळात घागर असायची. एखाद्या विहिरीवर जायचं, नदीवर जायचं, ओढ्यावर जायचं आणि ती भरून आणायची. घागरीचं तोंड असं वरती केलेलं होतं. संपले बरं का कीर्तन, ऐका एवढं. घागरीचं तोंड वरती केलेलं होतं. घागर एकदम पाण्यात बुडवली, 3 फूट खोल खाली पाण्यात नेऊन ठेवली. बोला, घागरीत पाणी शिरेल का? बोला की, घागरीत पाणी शिरेल का? नाही. घागर बाजूला काढली, घागरीचं तोंड खाली केलं, असं एकदम खाली केलं आणि एकदम पाण्यात घागर बुडवली आणि 5 फूट खोल खाली पाण्यात घागर नेऊन ठेवली. आता बोला, घागरीत पाणी शिरेल का? बोला ना. नाही शिरणार. घागर कशात आहे? पाण्यात. घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? बोला बोला. घागरीत पाणी असणं चांगलं. बऱ्याच घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. नाही समजलं का तुम्हाला? काही लोक म्हणतात महाराज आम्ही नेहमी सप्त्यातच असतो. म्हणजे ही घागर नेहमी करता कशात आहे? पाण्यातच आहे. पण अजून काही या घागरीना थेंब सुद्धा शिरू दिलेला नाही. अशा घागरी बऱ्याच आहेत. लक्ष द्या, लक्ष द्या जरा नीट. आपण किती वर्ष परमार्थात आहोत याला शून्य किंमत आहे. आपल्यात परिवर्तन किती झालं हे महत्वाचं, हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, परिवर्तन झालं पाहिजे. जरी तुम्ही इथं येऊन उठून पुढे आणून नाही दिल्या तरी तुमच्या अंतःकरणाला तरी तुमचं मन खात असेल. किती बुवा बोलतोय तरी सुद्धा आपण उठलो नाही गड्या. निदान घरी जाता जाता तरी पुढे फेकून द्या आणि आजपासून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करा. हे मी तुम्हाला विनंती करतो. तर लक्ष द्या, घागरीत पाणी का शिरलं नाही? अरे वा, किती हुशार पोर आहे तो, किती हुशार आहेत, किती उत्तर गोड दिले तात्याने. घागरीत काय आहे? एक तर घागरीत पाणी तरी राहील, नाहीतर हवा तरी राहील. घागरीत पाणी शिरावं असं वाटत असेल, काय तुमचं नाव? अमितजी. घागरीत पाणी शिरावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? अगोदर घागरीतली हवा बाहेर काढावी लागेल. मग त्याकरता घागर वर काढावी लागते, घागर आडवी करावी लागते. का त्याला कानवडती म्हणतो आपण, आडवी, बरोबर. हळूच पाण्यात बुडवावी लागते. जशी जशी घागरीतली हवा बाहेर जाते तसं तसं बाहेरचं पाणी आतमध्ये येतं. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला पाणी आत शिरावं वाटत असेल थोडी हवा बाहेर काढा. समजतंय ना? लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका, सध्या ते हवेत आहेत. हवा कळली की नाही तुम्हाला? नाही कळली हवा? 35 एकर पट्ट्याचा ऊस आहे हवा, 40 एकर कांदा आहे हवा, 25 एकर केळीचा बाग आहे हवा, 47 एकर द्राक्षाची बाग आहे हवा, 3 मजली बंगला आहे पट्ट्याचा हवा, बार्शीमध्ये 5 गुंठ्याचा कलेक्टर येणे झालेला प्लॉट आहे हवा, सोलापूरला 2 गुंठे जागा आहे हवा, आपल्यासारखी गाडी कुणाकडेच नाही हवा, रोड हायवेच्या टच 3 एकर आपला आहे प्लॉटिंगचं हवा, आपल्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. आता जरा जास्त गुदगुल्या झाल्या वय. थोडक्यात काय, हवा ही प्रत्येकाकडे आहे. आता तुम्ही उठून उभा राहून सगळेजण स्वतःकडे कोणती कोणती हवा आहे हे काय सांगू नका. 11:15 वाजलेत. तेव्हा हवा बाहेर गेल्याशिवाय पाण्यात येत नाही, तसा अहंकाराची, गर्वाची, मीपणाची हवा फेकून दिल्याशिवाय
पंढरीनाथ परमात्मा रूपी पाणी आपल्या हृदय मंदिरात प्रवेशित होणार नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे, तेवढी हवा बाहेर काढा. ज्यांनी हवा बाहेर काढली, ज्यांनी काळाला म्हणजे विकाराला बाहेर काढलं, ज्यांनी नामचिंतन करून देवाला प्रगट केलं आणि ज्यांनी अंतरंगात देवाला जागा दिली, असे जे महात्मे असतात ना, त्यांना आपली कीर्ती पोस्टर करून, बॅनर लावून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, डीपी, स्टेटस असल्या भानगडी करायची त्यांना गरज पडत नाही. उलट त्यांची कीर्ती कोणी झाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती झाकली जात नाही. कशाप्रमाणे? तर ती चंदनाप्रमाणे अभंगाच्या शेवटच्या तो का म्हणे नाही झाकत परिमळ, तो का म्हणे नाही झाकत परिमळ, म्हणे नाही झाकत परिमळ. टाळी वाजवा. तो का म्हणे नाही झाकत परिमळ. चंदनाचे स्थळ चंदनाची, चंदनाचे स्थळ चंदनाचे, घालो दिया काळ अवघा बाहेरी, घालो दिया काळ अवघा बाहेरी. तरी वास दिला त्याशीच अंतरे वास दिला, त्याशीच अंतरे, त्याशीच अंतरे वास दिला, त्याशीच अंतरे वास दिला, त्याशीच, त्याशीच अंतरे वास दिला. त्याशीच अंतरी, त्याशीच, त्याशीच, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच त्याशीच अंतरी वास दिला, वास दिला, त्याशीच, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच, त्याशीच अंतरी वास दिला, त्याशीच, त्याशीच
तरी वास दिला त्यासीच तरी वास दिला करता कोणी उठू नका. माता भगिनींना विनंती आहे, फक्त 1 मिनिट. 25 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यस्तरीय संत संमेलन इथं झालं आणि एवढ्या मोठ्या थाटामध्ये आज त्याचा आपण रौप्य महोत्सव संपन्न करत आहात. हे जे काही संतांचा सहवास आहे किंवा हे संतांचं कार्य आहे हे झाकलं तरी झाकलं जात नाही. थोडी निसर्गाची अवकृपा असताना सुद्धा एवढ्या थाटात हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. यालाच म्हणायचं नाही झाकत परिमळ. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भगवान कृष्ण कन्हैयाच्या सेवेच्या माध्यमातून या वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थस्थळावर अनेक मोठ्या भव्य दिव्य अशा उत्सवामध्ये हा महोत्सव हे वारकरी हे विद्यार्थी अनेक मोठ्या महोत्सवात जाऊन संप्रदायाची सेवा करतात आणि आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं ते उज्ज्वल करतात. मी सुरुवातीलाच म्हणालो की ज्यांच्यामुळे या गावाच्या नावातच बदल झाला, नाहीतर आपल्या परिसरामध्ये आपल्याकडं असलेलं गावाचं नामाविधान किंवा त्याला असलेली जी उपाधी आहे ती वेगळी आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी बदल केला आणि संत बावी हे करण्याची किमया खऱ्या अर्थानं या वारकरी शिक्षण संस्थेनं सिद्ध करून दाखवली. खरं सांगू का, ही किमया कोण करू शकतं? तेच करू शकतात ज्याने स्वतः भगवान परमात्म्याला द्वादशीचं पारणं सोडण्याकरता बार्शीला बोलावलं. ही जशी अंबरीश राजानं किमया केली तशी ही अंबरीश महाराजांनी किमया केली. या गावाच्या नावात संत बाबे असं परिवर्तन केलं आणि आपणही सर्वांनी या गोष्टीला अत्यंत मोलाचं योगदान दिलं. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व गायक, वादक, टाळकरी या सर्वांचं अभिनंदन करतो. लाऊडस्पीकरची व्यवस्था आणि या मंडपाची व्यवस्था ज्यांनी केली त्यांनासुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. काय असतं ते इथं आणि पुन्हा इथं, त्यामुळं ते हे असं होतं, त्यामुळे बाकी काही नाही. कारण कथेच्या वेळेला ही सगळी सिस्टीम वर असते, कीर्तनाच्या वेळेला पुन्हा ती खाली आणायची असते आणि मग अशा वेळेला याचं संतुलन साधणं ही गोष्ट सामान्य नसते, पण ती यांच्याद्वारा साध्य होते. मी आपलंही मनापासून अभिनंदन करतो. एक थेंबसुद्धा इथं गळू न देण्याचं काम ज्या मंडपवाल्यांनी केलं त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. माझ्यासमोर हे 2 कॅमेरेवाले आहेत, त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. चुकलेलं असेल ते काढून टाकून डिलीट करून मगच व्हायरल करा, तोपर्यंत करू नका अशी त्यांना विनंती करतो. आणि एकच वाक्य सांगतो आणि सेवा समाप्त करतो. आजच्या कीर्तनातून मी 9 वाजता इथं उभा राहिलो आहे आणि आता 11:30 वाजलेत, 2.5 तास झालं. आजच्या कीर्तनातून खूप काय 2.5 तासाचं सगळं कीर्तन तुम्ही ध्यानात ठेवणं करणं तकलीफच आहे ना. नका ताण करून घेऊ. उगा 1-2-4 गोष्टी तेवढ्या घरी जाता जाता ध्यानात ठेवा. काय ध्यानात ठेवायचं? पहिलं ध्यानात हे ठेवायचं, आकारापेक्षा आचार महत्त्वाचा.
दुसरं ध्यानात हे ठेवायचं, कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची. तिसरं ध्यानात हे ठेवायचं, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं. चौथं ध्यानात हे ठेवायचं, नामचिंतनानेच देव प्रगट होतो. किती झाल्या गोष्टी? 4. आणि 5वी गोष्ट ध्यानात हे ठेवायची, थोडी हवा. बस एवढ्या 4-5 गोष्टी जाता जाता ध्यानात ठेवा. तुम्ही सगळ्यांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करा आणि तुम्ही स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करत स्वयंपाक करायचा हा संकल्प आपण करा. एवढीच मी भावना या निमित्तानं इथं व्यक्त करतो आणि माझ्या तरुण मित्रांना एक प्रेमाची विनंती करतो. एखाद्या वेळेस तुम्हाला नाही माळ घालता आलं, एखाद्या वेळेस तुम्हाला नाही कीर्तन ऐकता आलं, एखाद्या वेळेस तुम्हाला नाही वारीला जाता आलं, चालेल. एखाद्या वेळेस बरं का, लक्षात ठेवा. फक्त माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात 100% यशस्वी व्हाल. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करू नका. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. जन्म दिलेल्या आई वडिलाची चांगली सेवा करा, तुमचं जीवन यशस्वी बनेल. ही भावना या निमित्तानं प्रगट करतो आणि तुमची थोडी अधिक वेळ घेतली त्याबद्दल क्षमा याचना करतो. आपल्या या उत्सवाला वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं खूप 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 शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.